So for this chapter, the word projection, what this word projection indicates is, projection means transferring the image, है ना? Projections means transferring the image. Okay. Just a second. Something has started here. Okay, so I guess now you may be able to see me. ठीक है. Okay, can you guys see me? I have connected my mobile camera. Hello, can you guys see me? Yes, sir. Yes, sir. Okay, ठीक है. So let us move. Yes, sir. So projection means drawing, है ना? So what we are going to do is, we are going to draw the images. We are going to project the images of point, image of line. एका point ची image, एका line ची image आपण काय करणार आहे? आपण project करणार आहे. Project करणार आहे म्हणजेच काय करणार आहे? आपण draw करणार आहे. Clear? आपण draw करणार आहे. कशावरती draw करायची? तुम्ही पेपरवरतीच draw करणार आहे. It is okay. तुम्ही पेपरवरतीच ड्रॉ करणार आहे. बट ऍट ऍक्च्युअल टेक्निकली काय म्हटलं जातं? कशावरती ड्रॉइंग काढायची आहे? तर टेक्निकली म्हटलं जातं, आपण ड्रॉइंग काढणार आहोत तर रेफरन्स प्लेन्स वरती. कशावरती ड्रॉइंग काढणार आहे आपण? रेफरन्स प्लेन्स वर. मग रेफरन्स प्लेन म्हणजे काय? ते काय असतं तर ते आपण बघणार आहोत. देअर आर टू बेसिक रेफरन्स प्लेन्स. इथं बेसिकली 2 रेफरन्स प्लेन्स असतात. क्लिअर? कुठले 2 बेसिक रेफरन्स प्लेन्स? तर एकाला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन आणि एकाला म्हटलं जातं व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. वन विल बी ए horizontal reference plane and another will be a vertical reference plane. Two reference planes. Reference planes कशासाठी आहेत? Reference planes आपल्याला ड्रॉइंग काढण्यासाठी आहेत. लक्षात घ्या. Reference planes are there to draw the drawing, to draw the image किंवा ड्रॉइंग काढायची कोणाची? पॉइंटची किंवा लाईनची. याच्यासाठी आपण वापरणार आहोत रेफरन्स प्लेन्स. ओके. द फर्स्ट रेफरन्स प्लेन इज टर्म्ड ॲज हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. पहिल्याला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. Okay, so if we'll go for its short form, then it will reflect as HRP, horizontal reference plane. The second one is vertical reference plane. Vertical reference plane. त्यालाच म्हटलं जातं VR किंवा VP. नुसतं VP, व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. याचंच दुसरं नाव आहे फ्रंटल रेफरन्स प्लेन. म्हणून VP ऑब्लिक FRP. HRP आणि FRP हे 2 आहेत. हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन म्हणजेच HRP, यालाच HP असं देखील म्हटलं जातं. आणि दुसरा आहे व्हर्टिकल रेफरन्स प्लेन, ज्याला VP असं देखील म्हटलं जातं किंवा FRP म्हणजे फ्रंटल. हॅलो, एनी प्रॉब्लेम? सर आवाज येत नाही. ऑडिबल नाही आहे? जस्ट सेकंड. Sound is still breaking, sir. हा, Sound clear? हा, वेट. Nice. Oh, wait. I'm trying something. Okay, so just wait. Am I audible now? Is it Yes, better? sir. Is Yes, it sir. better now? Yes, sir. yes, What sir. about better? Okay. ठीक आहे. सर 2 रेफरन्स प्लेन्स असणार आहेत. एकाचं नाव आहे हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन, ज्याला म्हटलं जातं HRP. दुसरा आहे व्हर्टिकल रेफरन्स प्लेन,
ज्यालाच आपण काय म्हणणार आहे, व्हीपी किंवा एफआरपी. मग आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय, तर ते पहिल्यांदा बघूयात. लेट अस वी विल फर्स्ट डिस्कस व्हॉट डज इट मीन बाय हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन म्हणजे तुम्ही काय ऐकलं का हो? कधी शब्द ऐकलाय हॉरिझॉन मीन्स काय म्हणतात तो हॉरिझॉनला मराठीमध्ये? डज एनीवन नो? हॉरिझॉन मीन्स Sir, again your voice is breaking. अगेन व्हॉइस इज ब्रेकिंग. हॅलो 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 हॅलो. हे घरून लेक्चर घ्यायचे म्हणलं का, हा मला फार इरिटेशन होतं. इरिटेट्स मी a lot, yeah. So, can you guess where I am sitting? Hello, 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 hello. Yes, sir. Hello. Yes, sir. Okay. Yes, sir. Ah, good. Hello. Horizon म्हणजे काय? क्षितिज. What is mean by horizon? Hello. क्षितिज. 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 Clear? Horizon means क्षितिज. क्षितिज कुठे दिसतं आपल्याला? जर जिथं आपण आभाळ असं टेकल्याचा बघायला गेलो, भास क्षितिज होतो कुठं तिथं. असतं? Where it is? जिथं आकाश आभाळ टेकल्याचा भास होतो तिथं. आभाळ टेकलं असा आपल्याला भास होतो, बरोबर. कुठं दिसतं, कुठं आपल्याला कुठं दिसतं? व्हेअर कॅन यू फाइंड इट? कसं बघू शकता तुम्ही? क्षितिजाकडे बघता, कसं बघता? वर बघता, खाली बघता, तिरकं बघता, कसं बघता? How do you see? Samantar. आयलाईन समांतर बघता तुमच्या डोळ्याला. क्लिअर? ज्यावेळेस आपल्याला क्षितिज बघायचं असतं का नाही, त्यावेळेस आपल्याला समांतर अगदी सरळ ठेवावी लागते मान, है ना. मान वर करून चालत नाही, मान खाली करून चालत नाही, समोर अगदी बरोबर आपल्या आयसाईटच्या लेवलला. गेट इट? त्याला हॉरिझॉन म्हणायचं. तर तो जो रेफरन्स प्लेन असा बनतो, जो आपल्या आयसाईटच्या लेवलला आहे, त्या रेफरन्स प्लेनला म्हणायचं हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. दॅट रेफरन्स प्लेन इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. क्लिअर? कुठला रेफरन्स प्लेन? जो आपल्या आयसाईटच्या लेवलला आहे, जो आपल्या आयसाईटच्या लेवलला आहे, त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. हॉरिझॉन्टल आडवा. क्लिअर? आपल्या आयसाईटच्या लेवलला जो येतो तो हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल कसा असतो हा? ह्याला कसं अज्युम केलं जातं? पॅरलल टू दी ग्राउंड. ग्राउंडला पॅरलल कन्सिडर करायचं. जो रेफरन्स प्लेन ग्राउंडला पॅरलल असतो, जो रेफरन्स प्लेन ग्राउंडला पॅरलल आहे, आपल्या आयसाईटच्या लेवलला आहे, त्या रेफरन्स प्लेनला म्हणायचं हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. मग हा आपण बघू शकतो का? आपण ह्या प्लेनला हात लावू शकतो का? कॅन वी टच इट? सो नो, इट इज इमॅजिनरी. हा कसा आहे? इमॅजिनरी आहे. जसं तुम्ही एक्स ऍक्सिस अज्युम करता, वाय ऍक्सिस अज्युम करता, प्रॅक्टिकली आहे ना, आपण फक्त ड्रॉइंग करताना ते काढतो. ऍक्च्युअल मध्ये आपण एक्स ऍक्सिसला धरू शकत नाही, वाय ऍक्सिसला धरू शकत नाही, ते आपण अज्युम केलेले आहेत. इन द सिमिलर वे दिस हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन, हा हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन पण काय आहे, तर अज्युम केलेला आहे. इट इज ऑल्सो अन अज्युम्ड रेफरन्स प्लेन. तो कसा आहे? तो क्षितिजाच्या लेवलला आहे, आपल्या आय साईटला दिसतो, आपल्या आय साईटच्या लेवलला असतो. तो ग्राउंडला पॅरलल असतो. इट इज पॅरलल टू दी ग्राउंड. त्याच्यानंतर तो कसा आहे? इट इज इमॅजिनरी. यू कॅनॉट टच इट. तुम्ही त्याला टच करू शकत नाही. दुसरा आहे जो व्हर्टिकल रेफरन्स प्लेन आहे. दुसरा कुठला आहे? व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. हा कसा आहे? तर हा आहे परपेंडिक्युलर टू दी हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. व्हीपी. व्हीपी कसा असतो? तर व्हीपी हा असतो तुमच्या हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेनला परपेंडिक्युलर. एचपी ला परपेंडिक्युलर जो असतो त्याला म्हणायचं व्हर्टिकल रेफरन्स प्लेन. ओके. हा कसा असणार आहे? हा असणार आहे
perpendicular to the ground. हा ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. इट इज गोइंग टू बी परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. तो ग्राउंडला परपेंडिक्युलर दिसणार आहे. ओके डन. तो पण कसा आहे, तो पण या HP सारखाच किंवा HRP सारखाच इमॅजिनरी आहे. It is also an imaginary. It is also imaginary. हा देखील imaginary आहे. कुणासारखा? हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन सारखा. म्हणजे दोन्ही रेफरन्स प्लेन्स आपले कसे आहेत, हे दोन्ही रेफरन्स प्लेन्स आपले जे आहेत हे इमॅजिनरी आहेत. ओके, आय विल शो यू. ओके, सो मी तुम्हाला दाखवतो. I have prepared something with card paper that I will show you. Just a second. It is. See, can you see my video? Video बघू शकता? Yes, sir. Okay. Yes, sir. So this one is a horizontal reference plane. मी ज्यावेळेस त्याला असं पकडतो ग्राउंडला पॅरलल, then it is considered as a horizontal reference plane. ग्राउंडला parallel to the ground. या आयसाइटच्या लेवलला असा हा पकडलेला. ओके, हा HRP horizontal reference plane. क्लियर? हा जर मी व्हर्टिकल रेफरन्स प्लेन म्हटलं तर हा कसा पाहिजे, हा ह्याला कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे है ना. दिस वे इट विल बी लाईक. तर हे असे आहेत दोन रेफरन्स प्लेन्स एकमेकाला परपेंडिक्युलर. हा हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन HRP. दिस इज HRP हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. दिस इज FRP फ्रंटल रेफरन्स प्लेन, or in other words you call it as vertical reference plane. Clear? हे किती आहे, त्यांची साइज किती असते? These are imaginary. हे imaginary आहेत म्हणजे हे इनफायनाइट असतात. Clear? These are imaginary. That is why these are infinite. This vertical reference plane, this is also infinite. हा देखील infinite आहे. Clear? हा पण infinite आहे horizontal reference plane. हा वर्टिकल रेफरन्स प्लेन हा देखील इनफायनाइट आहे. दोन्ही देखील इनफायनाइट आहेत. दोघं एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. यू कॅन सी द परपेंडिक्युलॅरिटी हिअर. इथं तुम्हाला तो परपेंडिक्युलर अँगल दिसेल. क्लियर? and if you see in this way it becomes like this. असा दिसेल है ना. दोन HP खालचा, this one is HP horizontal reference plane, this one is VP, so vertical reference plane. HP and this is VP. ओके, सो HP समोरून बघताना कसा दिसतोय तुम्हाला? समोरून जर तुम्ही HP बघायला गेला तर तुम्हाला एक एज दिसेल आहे ना, पूर्ण वरचा सरफेस नाही दिसत. समोरून बघताना HP कसा दिसतो, फक्त एक लाईन दिसते ना. कॅन यू सी इट? जस्ट लाईक अ लाईन. इट्स सिम्पली लाईक ए लाईन. Yes, sir. आणि जो Yes, व्हर्टिकल sir. प्लेन आहे तो एक रेक्टँगल दिसतो है ना. व्हर्टिकल प्लेन कसा दिसतो, एक रेक्टँगल दिसतो. Yes, sir. आणि हॉरिझॉन्टल प्लेन काय दिसतो, तर एक लाईन दिसतो. Clear? It looks like a line, simple. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये HP कसा झाला तुमचा लाईन सारखा दिसतोय है ना. आता बघा, मी जर म्हटलं, सो नाउ लेट अस, वी विल स्टार्ट स्टडीइंग. सो लेट अस कन्सिडर दिस एज वन पॉइंट. कॅन यू सी दिस पॉइंट? नाउ कॅन यू डिफाइन द लोकेशन ऑफ दिस पॉइंट विथ रिस्पेक्ट टू HP अँड VP. HP च्या आणि VP च्या कंपॅरिझन मध्ये हा पॉइंट कुठे आहे? याच्या रेफरन्सनी सांगा. HP च्या आणि VP च्या रेफरन्सनी सांगा कुठे आहे. हा HP, हा VP, याच्या रेफरन्सनी हा पॉइंट कुठे आहे? वेअर इट इज? कम ऑन, टेल मी. कसं सांगता येईल आपल्याला? कसं म्हणू शकता हा पॉइंट कुठे आहे? HP च्या कुठे आहे, VP च्या कुठे आहे? सोपं मराठी. HP च्या कुठे आहे आणि VP च्या कुठे आहे हा पॉइंट? वेअर द पॉइंट इज? HP च्या आणि VP च्या रेफरन्सनी सांगा.
कॅन आय कॉल इट अबोव दी HP? HP च्या वरती आहे का? म्हणू शकतो का मी असं? Yes, sir. Yes, sir. बरोबर. मग VP च्या कुठे आहे? Yes, sir. VP च्या Horizontal. VP च्या व्हर्टिकल प्लेनच्या कुठे आहे? व्हर्टिकल प्लेनच्या रेफरन्स समोर आहे. समोर आहे, समोर. इन फ्रंट. बरोबर. व्हर्टिकल रेफरन्स प्लेनच्या In front. कुठे आहे? समोर आहे, इन फ्रंट आहे. हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेनच्या वरती आहे, अबोव दी हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. आणि व्हर्टिकल प्लेनच्या कुठे आहे? तर इन फ्रंट ऑफ दी व्हर्टिकल रेफरन्स प्लेन, अबोव दी HP, इन फ्रंट ऑफ द VP. बरोबर आहे का? ओके, येस सर. कळालं का? ह्याच्यात काय अडचण आहे का? अबोव HP, इन फ्रंट ऑफ VP, HP च्या वर VP च्या पुढं. ठीक आहे का? ह्याच्यात काही डाऊट आहे कोणाला? नो डाऊट. No, sir. नो सर. आता सांगा. आता कुठे? हॅलो, आता सांगा याचं लोकेशन. नाव यू टेल इट्स लोकेशन. Below the VP. So the HP and front of VP. हा, बिलो दी HP. HP च्या खाली आहे. HP. इन फ्रंट ऑफ VP. VP In front of VP. इन फ्रंट ऑफ ओके. समोर. बिलो समोर आहे. HP, इन फ्रंट ऑफ VP. Now, you tell me. हाँ, सांगा. above HP, backside of VP. Very correct. Above the HP, behind the VP. HP च्या कुठे आहे? वर आहे. VP च्या कुठे आहे? मागे आहे. Getting it? HP च्या वरती, VP च्या मागे. ठीक आहे. Now, last. इथं. Just second. It is bit critical. थोडासा अवघड होत आहे पकडायला. हा. Now you tell me. Below the HP and behind the VP. Correct. Below HP, behind VP. कळलं का? Below HP, behind And VP. the VP. हा, हे झाले 4 कंपार्टमेंट. These are the 4 compartments. First compartment, second compartment, third compartment, and fourth compartment. पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. These are the 4 compartments. First, second, third, fourth. These are the 4 compartments. Understood? कुणी केले हे 4 compartments? हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन आणि व्हर्टिकल रेफरन्स प्लेन या दोघांनी मिळून 4 क्वाड्रंट्स तयार केले. द टेक्निकल वर्ड फॉर दिस इज क्वाड्रंट्स. देयर आर 4 क्वाड्रंट्स. 4 क्वाड्रंट्स आहेत इथं. कुठले 4 क्वाड्रंट्स आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सोपं आहे. Now I will share the screen. There are 4 quadrants. There are 4 quadrants. First, then second, third, and fourth. First, second, third, fourth. हे 4 quadrants आहेत. 4 quadrants कुणी केलेले आहेत? HP आणि VP यांनी केलेले आहेत. Okay, now let us write here.
Okay, so this one is first quadrant. हा फर्स्ट आहे, हा होतो सेकंड, हा होतो थर्ड आणि हा होतो फोर्थ. क्लिअर? याला बेस काय? यालाच पहिला का म्हणायचं, याला दुसरा का म्हणायचं, याला तिसरा का, याला चौथा का? तर एकच पहिल्या लक्षात ठेवायचं काय की फर्स्ट क्वाड्रंट हा एका ठिकाणी अज्युम करायचा, त्याच्या रिस्पेक्ट मध्ये बाकीचे क्वाड्रंट्स डिफाइन केले जातात. इथं हा असतो ऑब्झर्वर, दिस इज ऑब्झर्वर. हा एरो काय दर्शवतो? हा एरो दर्शवत असतो ऑब्झर्वर. क्लिअर? सी दीज आर द स्टँडर्ड्स. हे स्टँडर्ड्स आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि हे फॉलो करायचे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे समजायला पाहिजे अगदी व्यवस्थित तुम्हाला. क्लिअर? सो हिअर इज द ऑब्झर्वर. इथं आहे ऑब्झर्वर. हा आहे हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. दिस इज HRP. This is HRP, horizontal reference plane. This is VP, vertical reference plane. हा जो आहे हा vertical reference plane आहे. हे दोन्हीही एकमेकाला कसे आहेत? हे दोन्हीही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. These are perpendicular to each other. HP and VP. These two are perpendicular to each other. क्लिअर? हा होतो फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज काउंट करायचं. कसं काउंट करायचं? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज काउंट केल्यामुळे काय? हा फर्स्ट, हा सेकंड, त्याच्यानंतर परत अँटी क्लॉकवाईज हा थर्ड आणि परत अँटी क्लॉकवाईज हा फोर्थ. ओके, सो वी मूव्ह अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह होतो. त्याच्यानुसार फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. These are the 4 quadrants. Okay, these are prepared by HP and VP as HP and VP are perpendicular to each other. Clear? आपण जसं बघितलं तसं मी आता लिहितो इथं. Whatever we discussed. If point is in first quadrant, पॉइंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर तो कसा डिफाइन केला जातो? अबोव HP and in front of VP. बरोबर आहे का मी लिहिलेलं? जस्ट टेल मी. पॉइंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सपोज पॉइंट हा इथं आहे, पॉइंट इथं आहे, ऑब्झर्वर इथून बघतोय, ऑब्झर्वर इज ऑब्झर्विंग फ्रॉम दिस पोझिशन. तर हा ऑब्झर्वर काय म्हणेल? पॉइंट कुठं आहे? HP च्या वरती आहे आणि VP च्या कुठं आहे? समोर आहे. HP in front of VP. Is it correct? ही टर्म आपण या अख्ख्या चॅप्टर मध्ये वापरणार आहे, सगळीकडे लागणार आहे, लक्षात ठेवायचं. जर पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर काय म्हणणार आहे? अबोव HP इन फ्रंट ऑफ VP. ह्याच्यात काय डाऊट आहे का? No, sir. Any issue? हॅलो, समजलं नसेल तर विचारा. हे महत्वाचं आहे. जसं मी काल सांगितलं होतं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजचं लेक्चर, आजचे 1-2-3, आजचं उद्याचं 1-2-3 लेक्चर फार इम्पॉर्टंट आहेत. हे नाही कळलं तर काहीच कळणार नाही. हे समजलं का? जसं की आधी ABCD शिकायची असते, ABCD शिकल्यानंतर A फॉर ऍपल कळतं. इन द सिमिलर वे टुडे वी आर sorry guys, I got disconnected. Okay, so याच्यात काय डाऊट आहे का रे? कोणाला डाऊट असेल तुमच्यापैकी तर विचारून घ्या. कोणी जे फर्स्ट क्वाड्रंटचं मी लिहिलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? प्लीज रिप्लाय. No, sir. का नाही? समजतंय का नाही? लेट मी नो गाईज.
Yes, sir. समजतंय सर. हे फार महत्वाचं आहे. हे नाही समजलं तर अवघड होत आहे. सोपंच आहे पण बघा, कारण हे सगळं इमॅजिन करायचं ना. यू नीड टू इमॅजिन दिस स्टफ. If you would be there in class, it would be a different scenario. Now you are at home, so that is why I don't know. Okay, if point is in second quadrant, जर point हा second quadrant म्हणजे जर इथं ठेवला आपण point. आवाज येत नाही सर. आवाज हॅलो, येतोय सर. येतोय येतोय सर आता. येतोय ना? येस सर. हा, जर पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर ऑब्झर्वर काय म्हणेल? नाही येत सर. नाही येत सर. ब्रेक होतोय सर. ब्रेक होतोय. ब्रेक आवाज सर. ब्रेक होतोय. ओके, आता बंद करून चालू केलं. हा सर. हा येस. येतोय सर. ओके, काय होतंय, मोबाईल उन्हामध्ये ठेवलाय बाहेर, सो इट गेट्स ओव्हर हिटेड आणि तो बंद पडतो. ओके, हा, पॉइंट जर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर ऑब्झर्वर काय म्हणेल? व्हॉट ऑब्झर्वर विल से? इफ पॉइंट इज हियर, लेट अस से, देन व्हॉट ऑब्झर्वर विल से? पॉइंट कुठे आहे सेकंड मध्ये गेल्यावर? Above the HP. Above the and HP behind and the अबोव behind एचपी the राहतो, बरोबर. अँड बिहाइंड द व्हीपी. VP. Above the HP and behind the VP. Above HP and behind VP. Above HP and behind VP. Okay. So now if I will keep the point in third quadrant, इथं जर ठेवला सर below HP, behind the VP. Behind VP. हॅलो. हा बोला. बिलो येत. सर व्हर्टिकल प्लेनची मधली साइड फ्रंट साइड का घ्यायची? हा, वर्टिकल प्लेनची फर्स्ट क्वाड्रंट कट घ्यायची. हॅलो, तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय, जरा परत एकदा सांगता का प्लीज? सर व्हर्टिकल प्लेनची फर्स्ट क्वाड्रंट मधली साइड फ्रंट साइड का घ्यायची? हा बरोबर. हो का, हा व्हर्टिकल प्लेन आहे का नाही? हा कुठे आहे? हा आपल्या समोर आहे की नाही? हा आपल्या समोर आहे. म्हणजे आता तुम्ही घरात बसलेला असता, तुमच्या समोरची जी भिंत असते का नाही, आपण बसल्यानंतर आपल्या समोरची जी भिंत आहे तो व्हर्टिकल प्लेन आहे. ठीक आहे, म्हणजे आता लेट अस से की तुम्ही इथं बसलेला आहात, तुम्ही इथं बसलेला आहे सध्या. लेट अस से तुम्ही इथं बसलाय, हे तुम्ही आहात साइड व्ह्यू मध्ये बरं का तुमच्या, हे तुम्ही आहात. ही तुमच्या समोरची भिंत आणि ही तुम्ही ज्याच्यावरती बसलाय तो ग्राउंड. क्लिअर? हे काय आहे? तुम्ही ज्याच्यावर बसलाय ते हे ग्राउंड आहे. या ग्राउंडवर तुम्ही बसलाय, ही तुमच्या समोरची भिंत आहे. क्लिअर? आणि पॉइंट जर इथं असेल, इथं म्हणजे कुठं? तुमच्या आणि भिंतीच्या मध्ये. तुमच्या आणि भिंतीच्या मध्ये जर पॉइंट असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल, तुम्ही जो समोर मोबाईल धरलेला आहे तो कुठं असणार आहे? तुमच्या आणि तुमच्या भिंतीच्या मध्ये असणार आहे. क्लिअर? तर ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार? भिंतीच्या समोर आहे. हा भिंतीच्या कुठे आहे? समोर आहे. ही दुसरी रूम आहे, ही खोली आहे दुसरी. कुठे आहे? ह्या भिंतीच्या मागे. दिस इज अनदर रूम. क्लिअर? तर हा पॉइंट, इथला पॉइंट कसा होतो मग? तुम्ही इथंच आहे, तुम्ही कुठेही जात नाही आहात, तुम्ही इथंच बसलाय, तर तुम्ही इथं बसून काय म्हणणार? हा पॉइंट कुठे आहे? या भिंतीच्या मागे, बिहाइंड दी व्हर्टिकल प्लेन, बट अबोव दी एचपी. ग्राउंडच्या कुठे आहे? वरतीच आहे. हॅलो, आवाज जरा कट होतोय, प्लीज थोडस. मग सर आपण व्ह्यू चेंज केला की क्वाड्रंट पण चेंज होणार का? हो, नाही नाही, आपण आपली जागा बदलायचीच नाहीये. आपण आपली जागा बदलायचीच नाहीये. क्लिअर? मी काय करतो, मी एक 3D ड्रॉइंग काढतो, सो यू गाइज विल अंडरस्टँड.
ही आहे भिंत, ह्याला भिंत म्हणा, पडदा म्हणा, काही म्हणा चालेल. Clear? याला भिंत म्हणा, पडदा म्हणा, काहीही म्हणा चालेल. क्लिअर. आता ही झाली भिंतीची समोरची बाजू, ही समोरची बाजू, ही मागची बाजू. हे सर कसं काय म्हणताय तुम्ही? तर याच्यासाठी मी काय अज्युम केलं आधी, की जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर याच्या इकडच्या बाजूला आहे. ओके सर, हा बघा ऑब्झर्वर कायम इकडच थांबणार आहे. फर्स्ट क्वाड्रंट झाला हा. ऑब्झर्वर कायम इथंच असणार आहे. ऑब्झर्वरचं लोकेशन हे कायम इथंच. ऑब्झर्वर कुठेही जाणार नाही. इवन रेफरन्स प्लेन्स हे याच्या रेफरन्सने डिफाईन केले जातात, ऑब्झर्वरच्या. क्लिअर. ऑब्झर्वर ज्याच्यावरती बसलेला आहे किंवा जिथं आहे तो हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन असतो. ऑब्झर्वरच्या समोर जो HP ला परपेंडिक्युलर आहे तो व्हर्टिकल रेफरन्स प्लेन होतो. क्लिअर. हा व्हर्टिकल रेफरन्स प्लेन झाला. जसं मी तुम्हाला आता जे दाखवलं तेच. हा ऑब्झर्वरचं लोकेशन फायनलच कायम. क्लिअर. त्याच्यानुसार ऑब्झर्वर जिथं आहे तो फर्स्ट क्वाड्रंट. ऑब्झर्वर नेहमी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. रिमेंबर, ऑब्झर्वर नेहमी कुठं असतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. क्लिअर. नेहमी इथंच राहणार ऑब्झर्वर. मग आता ऑब्झर्वर जर इथं एखादा पॉइंट आपण ठेवला तर ऑब्झर्वर काय म्हणणार? व्हॉट ऑब्झर्वर विल से? इट इज बिहाइंड दिस वॉल. हा पॉइंट कुठे आहे? या भिंतीच्या पाठीमागे आणि ह्या ग्राउंडच्या वरती आहे. थोडं बहुत समजलं का? Yes, sir. ओके. तर तेच मी काय केलं, ह्या ज्या लाईन्स आहेत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर, या 4 लाईन्स मी इथं ड्रॉ केलेल्या आहेत साइडनी. त्या 4 लाईन्स मी इथं ड्रॉ केलेल्या आहेत अशा 1 2 3 4. ओके. आणि मी ह्या ऑब्झर्वर इथं पकडला. तो नेहमी कुठे राहणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहणार आहे. त्याच्या रेफरन्सनी हा पॉइंट झाला अबोव दी HP इन फ्रंट ऑफ VP. HP च्या वरती आणि VP च्या समोर. हा पॉइंट काय होतो त्याच्या दृष्टीनं? VP च्या मागे HP च्या वरती. क्लिअर. नाउ नेक्स्ट इज इफ पॉइंट इज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर काय म्हणणार? Below the HP and behind the VP. Correct. Below HP and behind VP. Now, if in fourth quadrant मध्ये गेला तर काय म्हणणार तुम्ही? Below the HP Below and HP and in front of VP. Below HP, HP च्या खाली आहे तो. But in front of VP समोर आहे. क्लिअर. हे महत्वाचं आहे. कुठं आहे? HP च्या खाली आहे. जर पॉइंट आपण इथं पकडला तो HP च्या खाली आहे पण VP च्या समोर आहे. एवढं कळलं का आज? Yes, sir. Okay, thank you. Okay, so we got less than 1 minute, so it will get terminated now. बंद पडेल आता. ठीक आहे. सर आता हा सर आता ह्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट लेफ्ट साइड, ऑब्झर्वर लेफ्ट साइडने होता ना, मग फर्स्ट क्वाड्रंट राईट साइडला होता. मग जर ऑब्झर्वर राईट साइडने असेल तर फर्स्ट क्वाड्रंट लेफ्ट साइडने घ्यायचा ना? नाही, एकच लक्षात ठेवायचं. ऑब्झर्वर जिथं आहे त्याला फर्स्ट क्वाड्रंट. तिथून पुढे अँटी क्लॉकवाईज मोजायचं. तिथून कसं मोजायचं? अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट दिशेने. मग दुसरा